तर हाय गाईज, सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझं तुमचं स्वागत आहे. तर आजच ते बोलवलं जाऊया शॉपिंग मीटिंग करायला. तर माझ्यासोबत आलेली आहे माझी आई. तर माझी आई आली आहे माझ्यासोबत आज. तर भारत गॅसचं पण काम आहे, ते पण करूया. बघूया आज काय काय मजा मस्ती करूया. तर आफ्रिका भारत गॅसचं ऑफिस होतं, कारण आम्ही न्यू शिफ्ट झालं आहे बदलापूर नॅनो सिटीमध्ये. तर बघूया ऑफिस कुठे भेटते का. लेट्स सी. आम्ही नुसतं चालतोच, आम्हाला काय ते भारत गॅसचं सापडत नाही. नुसतं चालत पुढे चाललो आहे. बघू आता लेट्स सी कुठं सापडते का. चालत लय पुढे आलो आम्ही, भरपूर कुठं आलो आहे आयडिया नाही आहे. थोडं रिटर्न घेतलेलं आहे, कारण आम्ही चुकून पुढच्या गल्लीमध्ये आलेलो आहे. आम्हाला जायचं पुढच्या गल्लीमध्ये आणि आम्ही चुकून इकडे आलेलो आहे. चला असं इथे खूप प्रयत्नाने आम्हाला ते सापडलेलं आहे, भारत गॅसचं ऑफिस सापडलेलं आहे. चला तुम्हाला दाखवतो भारत गॅसचं ऑफिस. ते समोर आहे बघा भारत गॅसचं ऑफिस, तिथे लिहिलेलं आहे. आणि आम्ही कुठे कुठे फिरतो येण्यासारखे. आजला आम्हाला जायचं दादरलाच शॉपिंग करायला. खूप नवीन कपडे घ्यायचे, आईला पण घ्यायचे आहेत, मला पण घ्यायचे आहेत, त्यासाठी चाललो आहे. ते बघा भारत गॅस. तर छोटंसं काम आहे भारत गॅसमध्ये, ते करूया आणि आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. भारत गॅसच्या बाहेरच उभा आहे, पण भरपूर गर्दी असणार आहे. हो बघा भरपूर गर्दी असल्यामुळे वेट करावं लागते. हो किती मिनटं वेट करायचं आहे. इथे सगळे नवीन शिफ्ट झाल्यामुळे भरपूर गर्दी झाली आहे बघा. माझी आई पण आतमध्ये उभी आहे तिथे. भरपूर गर्दी झाल्यामुळे, म्हणजे भरपूर लोक शिफ्ट झाल्यामुळे भरपूर गर्दी झाली आहे गॅसची इथे. तर बघूया किती वेळ लागतोय, थांबूया आपण तोपर्यंत. अशी तिने आई बाहेर आलेली आहे. आई आलेली, आईला विचारा काय झालं, काय सांगितलं त्यांनी. भांडूपणला काय करून यायचं आपल्याला, भरून आणायचे तिकडनं लेटर घेऊन यायचं. हो ट्रान्सफर खूप मोठी प्रोसिजर आहे याच्यासाठी. भांडूपणा आपल्याला लेटर आणायचे का. ठीक आहे, आपण भांडूपणा पण लेटर देऊ. आपल्याला गॅसची गरज आहे सध्या तरी. आपल्या सोसायटीमध्ये अजून गॅसची पाईपलाईन नाही आलेली, बरोबर ना. चला जाऊया आता नेक्स्ट लेवलकडे, दादर स्टेशनला जायचं. बदलापूर स्टेशनला भरपूर चालत आलो आहे. जेवढं चालत गेलो थोडं चालत जायचं मागे. आणि बदलापूर स्टेशनपासून थोडं आम्ही जरा जास्तच लांब आहे. तरी माझं घर बदलापूरपासून 2.5 किलोमीटर आहे. त्याला भांडूपला राहायला होतो, तेव्हा टेकडी चढायचो. गांधी टेकडी सर्व घेतला. आता इथं रिक्षा जाते, 20 रुपीज घेते ते पर सीटला. मग सोसायटीमध्ये सोडून 9व्या माळ्यावरती माझा रूम आहे. तर आता चाललो आहे दादरला. आता स्टेशन बरंच लांब आहे, तर चालावं लागेल तेवढं. इथून का रिक्षा घेतली तेवढे 20 रुपयेच घेणार, त्यापेक्षा 20 रुपये जायचं आपण चालत जाऊ. काय बोलते, बरोबर ना. एका लेटरमुळे आमचं काम झालेलं नाही आहे. ते लेटर भांडूपण आणायचे, ट्रान्सफर लेटर पाहिजे. त्यासाठी तुम्ही पण लक्षात ठेवा, कधी दुसरीकडे शिफ्ट झाला जिथे राहतात तिथलं पहिलं सिलेंडरचं लेटर घेऊन या. ट्रान्सफर लेटर तर तुम्हाला सिलेंडर देणार नाही, ठीक आहे. आता त्या रीतीने आईचा खूप मोठा ओपट आलेला आहे इथं. आता सिलेंडरचं बघूया काय कसं काय. तर आईला जावं लागेल भांडूपला, मला तर काय वेळ नाही आहे. काय बोलते, बरोबर ना. तर आता चालत पोचलो बदलापूर स्टेशनला. बदलापूर स्टेशन दिसतंय का पतला. आता बदलापूर स्टेशन म्हणजे एंट्री आहे. इथं आनंद दिघेचा पोस्टर लागलेला आहे, धर्मवीर पिक्चर 2चा. तुम्ही नक्की बघा तो एकदा जाऊन. तो खूप रिलीज होऊन खूप दिवस झाले आणि इथं पोस्टर लावलेलं आहे. आता चाललोय स्टेशनला चालत. आई कुठं राहायचं मला, आमच्या आई बघा कुठं मध्ये गायब होते. विचारून जाऊया का तुझ्या. माझी आई बोलते या ब्रिजवरनं जाऊया, पण ब्रिज किती उंच आहे बघा. भरपूर वेळ लागेल जाता म्हणून आम्ही चालत चाललो. कारण सरळ गेलो की बदलापूर स्टेशनच जायचं. खूप गावठ्या वाटते इथं आलो होते. आपलं भांडूपच बरं होतं, पण ठीक आहे. लेट्स सी, काही गोष्टी बदलाव्या लागतात, बदललेल्या आहेत. चला जाऊया मित्रांनो. हे आपलं आहे बदलापूर नगर परिषद. खूप मोठे हा बदलापूर नगर परिषद. आता पुढे स्टेशन आलेलं आहे. आता स्टेशनला चालत चाललोय. माझा तर काय पास आहे डेलीचा. आईचा तिथे चालावं लागेल दादर रिटर्न बदलापूर.
आणि इथे रिक्षा उभ्या असतात. एक मिनटं दाखवतो तो बघा. इथे रिक्षाची लाईन आहे. इथून खरवई म्हणजे रिक्षा स्टँड बोलतात त्याला. इथून 20 रुपये घेतात, 20 रुपये घरापर्यंत सोडायला. आणि इथं लाईनीमध्ये रिक्षा आहेत. कोणी मध्ये घुसू शकत नाही किंवा कोणी मध्ये जाऊ शकत नाही. काय बोलतो बरोबर. आता बदलापूर स्टेशन आलेलं आहे. खूप मोठा ब्रिज आहे बघा हा. समोर स्टेशन आहे. आता जाऊया, आईचं तिकीट काढूया आणि ट्रेनमध्ये बसून दादरला जाऊ. तर असं इथं आलं बदलापूर स्टेशनला. बदलापूर स्टेशनला आलं नाही. इथून आता वरती चढायचं. हे आपलं बदलापूर स्टेशन. आता वरती चढूया. आईचं तिकीट काढायचं. आईकडे तिकीट काढायचं आणि आईला टीसी पकडेल. मग टीसी पकडल्यावर 40 रुपये फाईन आहे. 40 रुपये देण्यापेक्षा आपण 30 रुपयाचं तिकीट काढू. चला. तर असं इथे ना बदलापूर स्टेशनला आलेलं आहे. आता बदलापूर स्टेशनला तिकीट काढायची. आपली ट्रेन इथे लागलेली आहे. आता बघा कुठली ट्रेन भेटते आपल्या. 12:32 आणि 12:15 तर आपण तिकीट काढू. तर तिकीट काढून झालेलं आहे. ट्रेन लागलेली आहे. लवकर चला. चला ट्रेन उभी आहे तिथे. 12:15ची आहे. लवकर लवकर तर आई माझी ट्रेन मिस होऊन द्यायला पाहिजे. लवकर लवकर चला ट्रेन पकडा चाललो आता. आई कुठं राहिली आमची. आई चल लवकर. लवकर लवकर उतरतो नाही ट्रेन मिस होत जाईल. खूप गर्दी आहे बघा. खूप गर्दी असते इथे. ट्रेन पकडायची आहे. काही करून ट्रेन सोडूचे नाही आहे. ट्रेन सोडली की 20 मिनिटांना ट्रेन आहे. भरपूर वेळ लागेल. हे बघा आपले कॅप्टन आता पोंग मारतील आणि ट्रेन लगेच काढतील. आई तिथं राहू. आई बघा कशी पळते. पोहू नको पोहू नको. पडशील पडशील. हळूच जाते का लेडीज डब्यामध्ये. लेडीज डबे जाते का तू. चल चल लवकर लवकर ये. ट्रेन जाईन. ट्रेन तर भेटलेली आहे पण बसायला जागा नाही. आमची आई पण होती. ती मागे पुढे लय गर्दी आहे. म्हणून आता सध्या कुठे जाऊन खाली मला माझ्या मला ओरडते बोलते तो दरवाजापासून बघा दुसरं रागवते माझ्यावर. दरवाजावर उभा कशा राहतो बोलतो मला बघा. किती ओरडते. दरवाजाचे इथंच उभा आहे ना. मग रागवले बघा कशी बघते मला. असे ट्रेन चालू झालेली आहे. अजून पण रागवली ट्रेन चालू झाली आहे. कल्याण स्टेशन आता पार केला. आज खूप लेट होणार. हा ना उन्हातानाचे कसे बसले कामं करतात इथे. ते बघून खूप वाईट वाटतं. उन्हातानात कसे माणसं काम करतात. उन्हातानात कसे बसले बरोबर. ते माझ्या आईच्या एक डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे ते जसं तुम्हाला दिसत असेल ते एक चष्मा खालती वरती म्हणून तसा दिसतंय ते. बाकी माझ्या आई रिअली एकदम क्यूट आहे. फोटो टाकेल मी एक दिवशी इंस्टाग्रामला आणि स्टोरीला. खूप वेळ झाला ट्रेन. खूप वेळ झाला ट्रेन लेट चालली आहे. त्या सुचत नाही. आणि अजून पण सीट पण भेटली नाही. माझी आई बघते कुठं सीट रिकामी होते. तरी अजून सीटच्या काही खाल्ली नाही होतं. पण ट्रेन सारखे थांबत चालली. माझ्या आईचं काय खूप दुखतात. ते पण उठतात त्या आरोग्याचे सगळे जागा धरून बसलेले आहेत. आणि बदलापूर ट्रेनमध्ये पण लवकर उठत नाही. तुम्हाला पण माहिती असेल कदाचित. पोहोचलोय आता दादरला. दादर आम्हाला इथं उठवावं लागतं. आणि आता बघा आपण कसं चालू. आमची मम्मी बघा लय घाबरते. ठेव पाहिजे. आमची मम्मी लय घाबरते. लय घाबरते पण लय. आलो दादर. तर दादरला आलोय आता. दादरला घरचे बघा घेऊन दादर स्टेशन. इथे गेलं की चैत्यभूमी आपली. चैत्यभूमी या साईडला आहे. कोणी पण लक्षात ठेवा चैत्यभूमी या साईडला. आणि मागच्या साईडला राजगुरू आहे. मागच्या साईडला राजगुरू आहे.
चला जाऊया. आमच्या इथे घाबरते लय. चल काय गर्दी आहे बघा मित्रांनो. असं वाटतं कुठल्या तर गावाला चालू. आता आमचा नुसता प्लॅन ठरला चैत्यभूमीला पण जायचं. तर आमची आई कधी गेली नाही, आता आपण जाऊन येऊया चैत्यभूमीला. चल भरपूर गर्दी. आमची आई टेन्शनमध्ये आली. चाय बघायला टेन्शनमध्ये आली. भरपूर गर्दी आहे, भरपूर आहे बघा. ते मास्तर आपले तिकीट काढतात इथं आणि इथं आपली बस आहे AC. 6 रुपये तिकीट, फुल लाईन. कपड्याचं मार्केट. ते आमची मम्मी लय घाबरता हरवली म्हणून. एक एक गोष्ट आम्ही बघत चाललोय. जे पटेल ते घेणार, जे नाही पटेल ते नाही घेणार. सिम्पल गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? जे पटेल तेच घेणार. पॅन्टीचा बघूया आपण कसा भावला. आमच्या मम्मीला कायच आवडलेलं नाही वाटतं म्हणून सारखं मला शर्ट पीस घ्यायचे आहेत. आपलं शर्ट आणि पॅन्ट घ्यायचे आहेत कामासाठी घालण्यासाठी. चल चला पुढे जाऊया. बघा पूर्ण मार्केट आहे. मागे पुढे सगळं. तर पण बॅगा वगैरे भेटतात. आमच्या मुलीला बॅग घ्यायची. बॅग बघूया कशी आहे. बॅग आहे. बॅगेचं पण मार्केट आहे इथे. 100 रुपयाला बॅग आहे बघ. कैसा दिया था बॅग? 400. 400 रुपये बॅग आहे. थांबा माझी आई हरवलं कुठेतरी. थांबा. ही आई आमची कुठं पण हरवते यार. बघावं लागतं मला. काय कैसा दिया असेल आज? आई काय सोडत नाही. पूर्ण मार्केटच घुमायचं वाटतं. काय बरोबर ना? पूर्ण मार्केटच फिरायचं. भरपूर गर्दी आहे. भरपूर. आता शर्टवाल्याकडे आलो बघूया. शर्ट याचा काय भाव आहे. भाई कैसा दिया असेल? 200 रुपये. 250. कुछ कम नहीं करेंगे? अच्छा सा कौन है शर्ट? कौन सा? तो बढ़िया वाला. रील विल निकालने के लिए अच्छा सा फेमस कर दूंगा बस. आता हा शर्ट मी चॉईस करतोय. बघूया. हा एक दे दो. फटा बिटा नहीं ना भाई? पैंट कैसा है भाई? फॉर्मल 200 रुपये. ओके भाई. और एक दिखाओ अपना जो बोला था. नहीं अलग दिखाओ ना. कौन सा? पीला में दिखाओ. हाँ ये बड़ा है ना? बड़ा हो जाएगा ना? छोटा मंग है ना इसमें? हाँ इसमें छोटा दिखाओ ना फिर. अभी निकाला था उसमें कहीं निकाला. मेरा साइड में निकाला एक वाला. ये तुम्हारा साइड में निकाला? हाँ एक मेरा अभी निकाला. वो साइड में रख दो. हाँ वो वाला. त्याला फोन नाही ना. बघूया आता कुठला शर्ट घ्यायचा आहे. बिस्किट के लिए एक मिनिट रुको. दादा शोधून देतो आपल्याला. बघूया कुठला घ्यायचा. बराच वेळ त्याला आपण बघतो. आपण जाऊ. कुठला? तो आता काढला तर. हाँ हाँ भाई ये दिखाओ ना यार. हाँ ये भी है. एक नंबर. लगा के देखो. बड़ा नहीं हाँ छोटा तो ना. उसमें ही सेम छोटा. साइड में निकाल दो. वो साइड में निकालो. वो लेने का. हाँ सोन्याला बसेल ना तो. दुसरा घेतला. बघूया मापात बसतो. बघ बसतो का? ओके 2 माझे शर्ट फायनल झालेले आहेत. बघूया पुढे. बडावाला भी दिखाओ. बड़ा वाला पैक कर दो लेने का. हाँ ना त्याला फोन उचलून जाणार. जाओ देख लेग शर्ट के. और इसमें एक बड़ा साइज का ये बड़ा है ना वो ये दोनों. एक फॉर्मल पॅन्ट पण घ्यायची आपल्याला. फॉर्मल पॅन्ट घेऊ का? हो बड़ा बघ. हो अभी दिखाए ना. लागला नाही ना होगा का?
डबल एक्सेल काय ना बाबा हा एक घेतलाय आणि तो आता तो बांधला ना तो आला सेट पॅक करतो. तुला काय घ्यायचं आहे पॅन्ट और एक अजून एक काय कुठलं रे घेतलं ना 2 अजून एक घेतो किती 1000 रुपयाचे 3 1000 रुपयाचे 5 1000 रुपये काय 5 इतने कमाओ बिल्डिंग बनी 17 माल है. ते कमी कोण देणार रे बाबा नको ते काय बोलतात ते इसमें क्या लिया है ना तीसरा ये इसमें लाइनिंग लूं नहीं 1 नंबर कलर है. त्याचे 2 काढले ना साईडला उसका 2 बाजू में रखो बड़े वाला का हाँ तू काढले नाही अजून माझे 2 दिले ना मी त्याला मेरा भी 2 बाजू में रखा ना मैं बोला था हाँ हाँ फोन पे बात कर लो साइज बोलो. हाँ ये वाला देते हैं. अच्छा अच्छा कलर भी ओके घे 5 शर्ट त्याला 2 तुला 3 ठीक ओके पॅक करतो. एक पॅन्ट दाखवा ना दादा. एक फॉर्मल पॅन्ट दाखवा ना. 200 रुपये का हाँ 200 रुपये चालेल ना. फॉर्मल पैंट मिल जाएगा आपको. 2 चाहिए वही फॉर्मल ही चाहिए मुझे बाकी कौन सा नहीं क्या चाहिए. कमर चाहिए आपको? देखो आप एक कमर का चाहिए ना 32 34 34 नहीं आएगा 32 आएगा. 32 का है. 32 मुझे पता है ना आपको कितना आएगा. क्या दूँ तू करते का मी करू. ये क्या तू पप्पाला काय घ्यायचं आहे का पॅन्ट पॅक करतो. हाँ 3 मेरा 2 बड़ा अलग अलग कर दो. घुमा दो इसका. हाँ हो गया. एक पैंट घ्यायची नहीं ये पैंट तो ब्लैक वाला है मेरे पास. वो वाला दिखाओ ना. उसके बाजू का हाँ वैसा वैसा नहीं है. ओके दूसरा कलर नाही उठला. हो गया ठीक है दिखा दो जरा ऐसा. आपल्या मापाची पॅन्ट भेटत नाही आहे. बघू भेटते का थांब ना. मापाची भेटली नाही पण शर्ट भेटले. त्यांच्या का मापाची भेटली ना पण शर्ट भेटले. जाऊया कुठं राहिले आमच्या आई. चला आता जाऊया पुढे. तर चप्पलचं काम आहे कोल्हापुरी आपल्या ते पण करूया आणि चैत्यभूमीला पण जातो. चला तू काय घेतलं नाही मास्क आहे. मास्क घ्यायचं का. मास्क पण घ्यायचं बोलतात. कोरोना परत आला सगळ्यांचा बाप घेऊया आपण मास्क आता. 10 रुपये 10 आणि ते कितीचे 10 रुपयाला मास्क. ₹10 सुट्टे असतील. 10 रुपयाचा मास्क पण किती महत्त्वाचा झाला बघा आयुष्यामध्ये. काही आमचं पाकिट काढते 10 रुपये गरज. कशाच आहे पाकिट सापडत नाही. ऐन टाईम पाकिट पडलं का विचार करतो. आमच्या आई बाबा बाबरी विचारली पकड नाही ना तर पडल. अरे हे तर पकड पडल. हे घे बाबा 10 रुपये मास्कचे. 25 आते. चल आता आश्रीतून आपण निघालो आहे पुढे. कसं आहे महालक्ष्मी कॅलेंडर 60 रुपये. ओके 60 रुपये महालक्ष्मी कॅलेंडर पण महाग झाले. आता ताई आले चुडिया घ्यायला. चुडिया देखो उधर आगे देखो. कसे आहे चुडिया. सबसे आगे देखो. हाँ जाओ ना वही 2 आमची आई घेते. बघू पटेल ते घे. चल ना. पूर्ण मार्केट एरिया पूर्ण मार्केट लास्टपर्यंत मार्केट. 50 रुपयाला बांगडी. वा
तुला आवडलं तर घे, आवडलं तर घे, माझा काय विषय नाही. आमच्या आईने घेतलेल्या बघा ही चुड्या घेतलेली आहे 50 रुपये दादर. अच्छा इंडियन है, इसको पहले लेके जा. असे त्याने बांगड्या घेऊन आता निघालो आहे पुढे कोल्हापूरचं काम करायला. आणि चैत्यभूमी पण या साईडला जे बहुतेक तिथे पण चाललं. आता परत आई थांबले तर का थांबले का माहिती बघूया. चप्पलसाठी कितीला घे ना मग चप्पल पाहिजे तर. आणि ते चप्पल नाही घेतली. चाललं पुढे चाललं. पुढे भरपूर चालवावं लागलं. गेलं आमचं आई साहेब. चल गाडी येते पुढं बघ. साईड हो गाडी येते. आता केसाचे बुवा घ्यायला आले आमच्या आई. आतो शॉपिंग करा निघालो पण इथं आलं कळलं जरा जास्त महाग आहे. बजेट आहे तेवढं पण नाही काही तिथं नाही. 850 रुपये ड्रेस होता घेतलेला आहे तू. 850 रुपये बॅगा लागल्याच भेटतात. पुढं बघितलं लागलं. बॅगा बघूया कशा आहेत. विचार नका कशा आहे थर्मस बॉटल. 150 मोठी घेतात ही कितीला. सब 150 का. मग मोठी काय ना तुला. मोठी कशाला लय मोठी वरती. आणि ती 250 का. चल लय महाग 150 रुपये. 150 रुपयाला आहे. 100 रुपये देणार आहे का तो. 150 रुपयाला पाण्याची बॉटल. पाणी प्यायचे की नाही. फॉर्मल पॅन्टी भेटले विचारूया कशा. थांबा कशी आहे फॉर्मल पॅन्ट. 300 रुपया. कुछ कम करो ना. हाँ यार हाँ. फॉर्मल पॅन्ट सुद्धा घेतली पण 280 रुपये. भरपूर महाग. तिथे 200 रुपयाला बोललो होतं आपल्याला आणि 280 रुपये. चला भरपूर काय घेतलेलं आहे. 3 शर्ट 1 फॉर्मल पॅन्ट आणि अजून काय बघू जे आवडेल ते घेऊ. आमची आई आली आहे इथं बॅग घ्यायला. बघा 250 रुपये 200 रुपये बॅगाचा सेट लागलेला आहे. बघू कुठली घेते आमच्या आईच्या. कुठली घेते. ऊपर का कैसा भाई. इधर 550 वाला. ओके. 250 इधर 200. 250 200 500. बघूया आता कुठली घेते. 150 ड्रेस 30 आहे. मटेरियल आहे. आमच्या आईला एक पण बॅग आवडली नाही आहे तर आम्ही निघालो. काय झालं नाही आवडले. कलरच आवडलेलं नाही आमचं. जाऊ दे चल आपण जाऊया आता चैत्यभूमीकडे. तर रस्ता क्रॉस करून झालेला. आता जाऊया कोल्हापूरचं काम करायला. चला कुठे विलास काही आहे परत कुठं आलं. सरळ चल. नाही पुढं जायचं आपल्याला. पुढं जायचं आहे. वरती हो सांगतोय तरी. बघा कोल्हापूर चपला कशा भारी लागल्या. आपण जाऊया पुढं. तिथं बसलेत ना त्यांच्याकडे आपल्याला काम करायचं चपलांचं. चला परेलचा रस्ता आहे तो. हां परेल सीट त्या साईडला. आता चाललो आपण पुढे. चला तर बघ छोटी बॅग वगैरे घ्यायची तुला इथे घे. चला जाऊया. आपण आलो दादरला. दादरची इथे आपला येशू ख्रिस्तांचा क्रॉस आहे. भारी आहे ना येशू ख्रिस्तांचा बराच बघा. तर आता इकडनं आपण पुढे चाललो आहे लेपला. चला जाऊया. तर आपण आता इथे आता चाललो आहे समुद्र किनारीच्या इथे भूमीला. चला
सगळं मार्केट आहे इथे, भाजी मंडई सगळं मार्केट आहे. चला लेट्स सी. पण या चौपाटीला चाललोय चैत्यभूमीला. इथे बुकचं मोठं स्टेशनरीचं दुकान आहे बघा. इथे गॅलेक्सी बुक ऑफ शॉप. कोणा बुक वगैरे पाहिजे असेल तर इथे तुम्ही येऊ शकता बघा. इथे या साईडला तुम्ही येऊ शकता. तुम्हाला बुक वगैरे भेटतील. आता मम्मीची शॉपिंग झाली, माझी पण शॉपिंग झाली. आता बघू पुढं काय खायचं आहे का खायचं ना बघूया आता. बघा दादरचं वामनहारी पेट्रोल. कोणाला वामनहारी पेट्रोल नाही घ्यायचं असेल ते नक्की ट्राय करा. चला सरळ सरळ जायचं. माझी इन्सर्ट करते, मला बोलते कपडे घालत तर नाही घेतो कशाला. काय बोलले परत? किती कपडे घेतले आता? किती सगळे कपडे देऊन टाकले सगळे ते. तर नाही घ्यायची आहोत बघा पाहिजे. पैसे घालायचे आऊस बोलते मला. थोडं कमवतो तरी पण मला बोलते फेकून देतो म्हणून. बरबाद करते आम्ही लोक बरबाद. आता चैत्यभूमीला पोहोचू तोपर्यंत आपल्याला दिसलंय आनंद जगन्नाथ पेडणेकर प्रायव्हेट लिमिटेड. इथे सोनं खूप चांगलं भेटतं बोलतात. ज्वेलर्सचं दुकान आहे, नक्की ट्राय करा ज्याला कोणा करायचं असेल. दादर वेस्ट आलोच तर बघा इथे रस्त्याचं काम चालू आहे. तर आपल्या भुवारी मार्ग रस्ता करतात आपल्याला जाण्यासाठी. तर लवकरच तयार होईल. चला आता रस्ता क्रॉस करायचा आपल्याला रस्ता. तर आपण रस्ता पण क्रॉस केला. बिल्डिंग बघा एवढी मोठी आहे समोर बघा. मोठी बिल्डिंग आहे. इथं ना MBBA वाला चहा पण आहे इथे कुठे कधी. MBBA म्हणजे तो MBBA झालेला आणि तो चहाचा धंदा करतो. तर इथे कुठे तुम्हाला मग मी नक्की दाखवतो. थांबा बघा टोपल्या कशा बनवतात छोटं. अरे ना टोपल्या पण बनवतात. आपण आता आलो सर्कलला. सर्कल हा सर्कल आहे. सर्कल तिथं थोडं या साईडला गेलो ना पुढे, मग पुढे एक रस्ता क्रॉस करायचा आहे. रस्ता क्रॉस करून झालं की चैत्यभूमी. सगळे बंगले सगळे बंगले साईडला. गाडी जाऊ दे पहिले थांब. तुला म्हणून सांगितलं मोबाईलच्या नादात तू थांबा रस्ता क्रॉस करतो. 4 वाजले. किती? 4 किती वाढले किती. खूप वेळ झाला आपण घराबाहेर आहे. ट्रेनला भरपूर गर्दी भेटेल आपल्याला. मग गर्दीतनं जाणं खूप मुश्किल आहे. चल पटकन चल. चला पटापट जाऊया आपण पोचलोच आहे. जस्ट ते बघा समोरच आहे. दिसतंय का समोर? दिसतंय ना? समोर. अरे यार मी ब्लॉग बनवतोय तू का असं मध्ये बोलते. बघा माझी मम्मी ना मी असंच बोलते म्हणून मागं राहायचं म्हटलंय. काय बघा मित्रांनो बघा. मुलाचं नाही कोणाचं काय माहिती पण खूप मोठा बंगला आहे. हे बघा जस्ट आपण 5 मिनिटात पोचूच. हार्डली 5 मिनिट. बघा मित्रांनो भारी आहे ना खूप भारी. तर असं इकडे आलो आपण चैत्यभूमीला. लेट्स गो. चला जाऊया. तर आपण आलेलो आहे चैत्यभूमीला. जस्ट एंट्री करतोच आहे. हे बघा पुढे. चला माझी आई पहिल्यांदा आली बोलते काय ना. पहिल्यांदा आलो. इकडे जायचं आपल्याला. बघा माहीत पण नाही कुठे पण जातं. माझी बोलली बापू आहे. चला तर बघा मित्रांनो ज्योत कशी जळते खाली. वरती चैत्यभूमी हे लिहिलेलं आहे धर्मचक्र वरती. तेव्हा ना ज्योत तर दिसते का आतमध्ये जळते पण. आणि आपला आधार स्तंभ सत्यमय जयते. चला एंट्री केली आपण. काय का फोटो हे बघा ज्योत कशी जळते. ज्योत जळतच असते. आता आपण मस्त आपल्या आईचे 2 फोटो काढूया. जस्ट चैत्यभूमीला आतमध्ये एंट्री करते. तेव्हा इथून आतमध्ये जायचं नाही. इथे सगळे आपल्या बाबासाहेबांचे सगळं काही ते सामग्री भेटते. आणि समोर आपला वरती CPS आहे आणि समुद्र आहे. हे बघा इथे आपलं काम चालू आहे आणि समोर वरली CPS. भारी ना. चला लेट्स गो आगे. चला तर खाली
कधीच नाही आले. माझ्या आईला खुश झाली बघा इथं आल्यावरती. दाबा काय हो बघा इथे सगळं भेटतं, कॅलेंडर वगैरे सगळं सगळं याचं भेटतं. कोणाला हवं असेल तर नक्की इथे व्हिजिट करा. चला सगळं सगळं सामान आहे. बरं. चला जाऊया आपण आता आतमध्ये एंट्री करूया आणि लगेच बाहेर येऊ. आपला भरपूर लांब जायचं बदलापूर. आलोय आतून आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला परमिशन नव्हती म्हणून काय फोटो वगैरे काढले नाही. आपण काढूया खाली, किती पब्लिक आहे. फोटोशूट वगैरे इकडे भारी होतं, शूटिंग वगैरे. काय बोलते हा आजा इथे घालत बघा. बोलते नको 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 आपण जायचंय. तर आम्ही इथनं निघालो आता बदलापूरला परत. चला आता टाटा बाय बाय समुद्र. तर आमचं फोटोशूट पण झालेलं आहे आणि आता जस्ट निघालोय. बघा किती भारी आहे ना. तिकडे घोडा गाडी पण आहे पण आमची आई नको बोलते घोड्यावर बसायला. चला आपण आता जाऊया, आता खाऊया पहिलं मस्तपैकी आणि मग जाऊ आपण आपल्या घरी. असे झाले शॉपिंग आमची. आम्ही आता चाललोय घरी बदलापूर. कुठे गेली आई झाली ना आपली शॉपिंग आता. चला आता ट्रेनला भरपूर गर्दी आहे. सगळे घरी जाण्यासाठी लय घाई करतात ते. जायला भेटेल की नाही दमली माझी आहे बिचारी पायऱ्या चढून चढून ना दमली माझी आहे बिचारी पायऱ्या चढून चढून. इथं नाही लागली अजून ट्रेन. गर्दी बघा मित्रांनो, गर्दी. दादरला घरी जायची गर्दी, किती गर्दी गर्दी नुसती नुसती गर्दीच गर्दी. तिथं बघ किती गर्दी. आज इथे आलो दादर स्टेशनला आता भरपूर गर्दी आज. सोबत आहे पण आई बोलते इंडिकाच्या डब्यातून जाऊया. मला बोलते माझ्या डोळ्या दिसत नाही ना, आपण इंडिका डब्याने जाऊ. चला तर आजचा दिवस खूप भारी गेलेला. अवतर बघा कसा झाला आहे. आणि आता जर बदलापूर स्टेशनला उतरलं काय बोला. चला भेटून दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.